नमस्कार मंडळी. सगळीकडे छान आषाढ तळला जातोय. आषाढ तळणीमध्ये बऱ्यापैकी सगळ्यांच्याकडे गोड कापण्या असतात, गोड शंकरपाळ्या करतात, तर गोड पुऱ्या कोणी करतात. पण ज्यांना गोड आवडतच नाही किंवा कुणाला जर गोडाचं पथ्य असेल, तर त्यांनी काय करावं? त्यांच्यासाठी खास अगदी तिखट, खुसखुशीत, गोडापेक्षाही भारी चवीला लागणाऱ्या या तिखट कापण्या मी आज दाखवत आहे. इथे मी हिरवी मिरची वापरून कापण्या करणार आहे. इथे तुम्ही लाल तिखट सुद्धा वापरू शकता. आता चांगल्या इथे 10-12 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. पहिल्यांदा त्या तव्यामध्ये आपण छान भाजून घेऊ, की जेणेकरून आपल्याला या हिरवी मिरचीचा आपल्या पोटाला काही त्रास होणार नाही. आता मिरची भाजत असतानाच मी इथे लसूण सुद्धा भाजून घेतला आहे. आता ही हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, थोडंसं जिरं, हळद आणि चवीप्रमाणे मीठ हे सर्व घालून मिश्रण थंड करून छान असं मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. पुढे एका मोठ्या ताटामध्ये एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये 2 चमचा रवा टाकला आहे आणि एक अर्धी वाटी बेसन किंवा तांदळाचं पीठ ह्या दोन्हीपैकी जे असेल ते इथं तुम्ही वापरायचं आहे. 1 चमचाभर ओवा घेतला आहे. हातामध्ये तो चांगला चुरडून घेतला. आता तो सुद्धा याच्यामध्ये घालू आणि एक 7-8 चमचे चांगलं तेल कडकडून घेतलं आहे आणि कडलेलं तेल या पिठामध्ये घालू, की जेणेकरून आपली कापणी जी आहे ती एकदम खुसखुशीत होईल आणि तेलकट अजिबात होणार नाही. आता जे वाटून घेतलेलं मिश्रण आहे ते सर्व मिश्रण याच्यामध्ये घालायचं आहे. तुम्ही मात्र तुमच्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणेच इथं हे मिश्रण इथं वापरा. आता थोडं थोडं पाणी करून या पिठाचा मऊसूद असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि हा गोळा आपल्याला फक्त 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचा आहे, की जेणेकरून यामध्ये घातलेला रवा छान फुगून येईल आणि आपलं पीठ सुद्धा एकदम मऊसूद होईल. आता 10 मिनिटांनंतर याचा एक छोटा गोळा तयार केला आणि चपातीच्या आकाराची एक मोठी पोळी लाटून घेतली. आता लाटत असताना मात्र याच्यावरती आपण जसं जसं गोड कापण्या करताना आपण खसखस लावतो त्याप्रमाणे इथं तिखट कापणी करताना आपण छान असे दोन्ही बाजूने तीळ लावून घ्यायचे आहेत आणि मस्त तीळ सेट करून घ्यायचे आहेत. जास्त पातळ नाही आणि जास्त मोठी नाही, अगदी मध्यम अशी ही पोळी लाटून घेतली आहे आणि या पोळीच्या आता मस्त अशा आपण कापण्या कट करून घ्यायच्या आहेत. या कापण्या करत असताना इथे आपण मैदा वापरला आहे ना साखर वापरली आहे. पण जे हेल्थ कॉन्शियस आहेत किंवा ज्यांना पथ्य आहे त्यांच्यासाठी हा परफेक्ट एकदम चविष्ट आणि झणझणीत कापण्यांचा हा प्रकार आहे. आता आपल्या हव्या त्या आकारामध्ये छान या कापण्या कट करून झालेल्या आहेत. आता या तेलामध्ये तळताना मात्र या मध्यम आचेवरतीच तळून घ्यायच्या आणि मस्त अशा खुसखुशीत आपल्या एकदम तिखट झणझणीत कापण्या तयार होतील. तर दोन्ही बाजूने छान तळून घेतल्यानंतर एकदम आषाढ आपला हा एकदम खमंग आणि खुशखुशीतच होईल. तर चला तर जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर केके स्पाइस बाय स्नेहा या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलवरती येणाऱ्या सर्व पारंपरिक आणि ट्रेंडिंग रेसिपींना लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका. चला तर मग या अशा खमंग खुसखुशीत तिखट कापण्या तुम्ही सुद्धा नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. आणि हो, चहा सोबत असू दे किंवा कुठे प्रवासात नेण्यासाठी असू दे, हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही नेहमीच करून ठेवू शकता आणि हवाबंद डब्यामध्ये या कापण्या 8 दिवस सहजच राहू शकतील. त्यामुळे तुमचा स्नॅक्सचा पदार्थ कधीच संपणार नाही आणि अशाच नवीन रेसिपीसह परत भेटू.